छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तींचं पूजन करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा सन 2024-25 वर्षाकरता पदाधिकारी निवड संपन्न झाली। या प्रसंगी संस्थापक अमोल बापू शिंदे, अनंत नेता जाधव, बापू वाडेकर, किरण पवार, नाना मस्के, सचिन साळुंके, संजय सर्वदे, अजिंक्य पाटील, धनाजी भोसले, राहुल दहीहंडे, दीनानाथ शेळके, समर्थ मोठे, अक्षय बिद्री, महादेव सावंत, नाना शिंदे, युवराज शेळके यांच्यासह सोलापूर शहरातील मंडळाचे पदाधिकारी व शिवशंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या वर्षीच्या नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष योगेश भोसले, उपाध्यक्ष श्रीनाथ गायकवाड, कार्याध्यक्ष बालाजी निचळ, सचिव श्रीकांत सुरवसे, खजिनदार सचिन साळुंके व मिरवणूक प्रमुख नाना शिंदे आदींच्या निवडी करण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना प्रथम अभिवादन करतो। सालाबादाप्रमाणे यावर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बैठकी प्रसंगी उपस्थित असलेले मध्यवर्ती महामंडळाचे मार्गदर्शक आनंदिता जाधव, बापू वाडेकर जी, किरण पवार, नाना मस्के, पाटील असतील, संजय सर्वदे, मंडळाचे नवनिर्वाचित होणारे सर्व पदाधिकारी आणि जे कित्येक वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची जयंती करण्यामध्ये आपलं कार्य अविरत चालू ठेवलं असे सर्वच मंडळाचे पदाधिकारी वेळेअभावी कुणाचा सगळ्यांना मी ओळखतो, नाव सगळ्यांचं घेऊ शकतो, पण वेळेअभावी उपस्थित असलेले सर्वच शिवभक्त शंभूभक्त माझ्या युवक मित्रांनो 2002 पासून अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आम्ही सुरू केलेली मध्यवर्ती महामंडळाची आता 2024 आहे, म्हणजे 22-23 वर्ष झालं सातत्यानं सुरू असलेली मध्यवर्ती महामंडळाची बैठक सोलापूर शहरामध्ये त्यावेळेस 20-25 मंडळाच्या माध्यमातून आम्ही मध्यवर्ती महामंडळाची स्थापना करून विविध ठिकाणी कार्यक्रम व्हायचे, पण मिरवणुका कमी निघायची आणि आता मिरवणुका जास्त निघतात। पण नेता मला आठवत आहे त्यावेळेस 24 वर्षाखाली मराठा वस्तीतून पहिली मिरवणूक कुठली येत असेल तर मराठा वस्तीतनं छत्रपती संभाजी महाराजच्या नावावर असलेलं मराठा वस्तीचं नेतांचं मंडळ गेले 24 वर्ष सातत्यानं मिरवणूक काढताय। आणि आता मग नवीन जोमाचे सगळे पाटील असतील, सगळे आमचे RDI अक्षयची मला वाटतं तुमची लिजिंग पण आहे आणि विविध मंडळ गेल्या वर्षी तर खूप मिरवणुका होत्या। आपला राजगोसाई शिवजयंती मोठ्या प्रमाणात करतात, काही मंडळ आमचे सचिन साळुंके शिवजयंती जोरात करतात। ही सगळीच मंडळी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ असू दे, शिवाजी महाराज असू दे यांच्या विचाराशी प्रेरित असलेली सगळी मंडळी। आणि मला आनंद वाटतोय इथं घरातले पैसे खर्च करून शिवजयंती संभाजी जयंती साजरा करणारा हा आपला शिव मावळा आहे सगळा। आणि आपण अतिशय जोमानं शिवजयंती संभाजी जयंती साजरी करत असताना आपली तेवढीच नैतिक जबाबदारी पण आहे की तेवढी शानशीर आपल्याला जयंती साजरी करताना आपल्याला ही जयंतीला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे, ही जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आहे, आपल्या सगळ्या युवकांची। सोलापूर शहरामध्ये एक पॉइंट झालाय की सोलापुरात मिरवणुका आता होत नाहीत, असं कुठली महापुरुष राहिलेच नाहीत, एवढ्या मिरवणुका होतात, पण त्याच्यामध्ये आपलं वेगळं पण जपणं ही आपली खूप महत्वाची गरज आहे। आणि वेगळं पण म्हणजे काय तर आम्ही कुणालाही मिरवणुका कुणाच्या जर द्वेषापोटी कुणाला दाखवण्यासाठी नाही काढत, तर आमच्या राजाने जे काही बलिदान केलंय, आमच्या राजाने जे आमच्यासाठी काय केलंय ते सांगण्यासाठी आपण या मिरवणुका काढल्या पाहिजेत, हा भाव आपल्या मनात प्रत्येकाच्या असला पाहिजे। नाहीतर त्यांच्या मिरवणुका असं निघाल्या, अमृतांनी तसं काढलं म्हणून मी असं करतोय असं मुळीच नाही। तर आपल्या शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहासच इतका मोठा आहे की आपण त्यांना रोज जरी डोक्यावर घेऊन फिरलो तरी ते कमी होणार आहे, इतके अनंत उपकार आपल्यावर महाराजांचे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे। पण याच बरोबर या जयंती माध्यमातून सामाजिक कार्य आणि एक समाजाला काहीतरी दिशा देण्याचं काम सुद्धा आपल्या मध्यवर्ती महामंडळाच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या मंडळांच्या पण माध्यमातून हे घडलं पाहिजे। पण छोटे छोटे कार्यक्रम असतील, रक्तदान शिबिर असेल, वेगवेगळं असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जरी मंडळाच्या माध्यमातून मदत झाली तर ती लाख मोलाची असं मी समजतो। मध्यवर्ती महामंडळात कुठलीही अडचण येणार नाही, मिरवणुकांना कुठेही पोलीस खात्याकडनं कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी तर घेऊ। पण पोलिसांनी घालून दिलेले आता तुम्ही बघितलं असेल गेल्या 2-3 मिरवणुकांमध्ये पोलिसांनी काही नियम बांधून दिलेले आहेत। इथंच आपल्याला बापूंना तुम्हाला बघितलंय ते आपल्या मध्ये काम करतात, त्यांना किती मोठा त्रास झालेला आहे। म्हणजे आपण मागं सुद्धा मी त्यांच्या मिटिंगला तिथे गेलो होतो तेव्हा सांगितलं होतं की पोलीस खात्यात असून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरा करणारा एकमेव मावळा आहे आणि त्यांना सुद्धा
सातत्याने त्रास होत आहे असं मी परवा त्यांच्या मिरटिंगमध्ये सांगितलं आणि मिरवणुकीमध्ये बापूला त्रास झालाच. पण असं तुम्ही तर अजून युवक आहेत, तुम्हाला अजून नोकऱ्या लागायच्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्या कुठलेही गालबोट लागणार नाही. नियमात बसून आपण शिवजयंती संभाजी जयंती साजरी करूयात. आणि ते करत असताना आपल्याला 2-3 गोष्टी आहेत. मला वाटतं डॉल्बीला तरी जास्त प्राधान्य केलेत, लेझिमला किंवा पारंपरिक वाद्य ढोल पथक ह्याला कुठल्याही काय गोष्टीचं हे नाही, बंधन नाही. फक्त डॉल्बीसाठी काय बंधन आहेत, पण ते बंधन आपण पाळले पाहिजे. काय होणार आहे, आपण पाळणार नाही आणि मग पुढे काहीतरी संघर्ष होणार आणि परत मध्यवर्ती नाही आली, अमुक नाही आले, असं होऊ नये. काय गोष्टी तुमची पण जबाबदारी की आपण पाळलं पाहिजे. हा, तेवढं करून जाणून बुजून कोण त्रास देत असेल तर आपण 100% सगळ्या ताकदीनं सगळ्या गोष्टीने तुमच्या सोबत राहू, एवढं मी तुम्हाला विश्वास देतो. ज्या पदाधिकाऱ्यांची निवड आज होणार आहे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मध्यवर्ती महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करणं खऱ्या अर्थाने ही खूप मोठी संधी असते, कारण प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या आपल्या मंडळात काम करतो. पण सोलापूर सारख्या शहरामध्ये सगळ्या मंडळांचं जे मंडळ आहे त्या मंडळावर पण काम करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि आपण ठरवलं की मध्यवर्ती महामंडळामध्ये ज्याला आपण अध्यक्ष करणार आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.